नमस्कार मित्रांनो, रिलायबल टेक्निकलच्या या यूट्यूब मंचावरती मी राजेश तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जसं की मागचा आठवडा जो होता तो फक्त 3 दिवसांचा होता. आता नवीन आठवडा जो आहे तो 1 एप्रिल ते 5 एप्रिल हा नवीन आठवडा आहे. नवीन एक्सपायरी सुरू होत आहे, नवीन महिना सुरू होत आहे, नवीन फायनान्शियल वर्ष पण सुरू होत आहे. तर या नवीन आठवड्यामध्ये मार्केट कसं असेल ते आपण बघूया. सर्वप्रथम एक डिस्क्लेमर आहे, आपण सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही आहोत. हा व्हिडिओ जो असतो तो इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला असतो. जसं की तुम्हाला माहित आहे, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. म्हणजे ट्रेडिंग किंवा व्यापार करताना किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यामध्ये जोखीम असते, आणि म्हणून तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करूनच गुंतवणूक मार्केटमध्ये केली पाहिजे. तर मित्रांनो, जास्त वेळ न दवडता सरळ आपण आता निफ्टीच्या डेली चार्ट वरती येऊयात. निफ्टीच्या डेली चार्ट वरती आज तुम्ही जर बघत असाल तर आज एक्सपायरी होती आणि 22,516चा हाय लागलाय. मागचा ऑल टाइम हाय जो आहे तो 22,526चा आहे. साधारण 10 पॉईंटनी आज हाय तो राहिलेला आहे. आणि आपण या ज्या येलो लाईन दिलेल्या आहेत त्या येलो लाईनला एक स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटने घेतलेला आहे. पुन्हा एकदा मी आज इथे सांगेल की जोपर्यंत 22,535च्या वरती मार्केट बंद होत नाही तोपर्यंत मार्केटची अपर म्हणजे वरची दिशा या ठिकाणी दिसत नाही. सध्या तरी सिंपल ट्रेंड मार्केटचा अप आहे. त्यानंतर वीकली ट्रेंड देखील अप आहे. 22,225 हा जो हर्डल होता तो मार्केटने आता क्रॉस केलाय आणि आता जो हर्डल आहे तो 22,530 किंवा 22,535चा हर्डल आहे. बँक निफ्टीचा जर डेली चार्ट बघितला तर बँक निफ्टी देखील ही जी 47,500ची लाईन होती तर 47,440 वरनं परत बँक निफ्टी काय आलेलं आहे, खाली आलेलं आहे. डेली ट्रेंड बँक निफ्टीचा अप आहे, वीकली ट्रेंड देखील अप आहे. तर आपण आता स्लाइड्स बघूया. या आठवड्यामध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 5 एप्रिलचा जो आठवडा, या आठवड्यामध्ये 2 ट्रेंड चेंज डेट्स आहेत. एक आहे 2 एप्रिल मंगळवार आणि दुसरी आहे 5 एप्रिल शुक्रवार. निफ्टीचं क्लोजिंग आहे 22,326.90. निफ्टीला 22,275, 22,200, 22,125 या सिक्वेन्स मध्ये 21,680 पर्यंतचे सपोर्ट आहे. तसेच रेजिस्टन्स 22,350चा पहिला रेजिस्टन्स आहे. 22,350, 22,425, 22,500 या सिक्वेन्सनी 22,650, 22,800 आणि 22,950 पर्यंतचे रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 47,124.60 आहे. बँक निफ्टीला 47,085 पासून 46,650, त्यानंतर 46,225, 45,800, 45,370, 44,940, 44,520 हे बँक निफ्टीचे स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. तर बँक निफ्टीचे रेजिस्टन्स म्हटलात तर 47,200, 47,300, 47,525, त्यानंतर 47,750, 47,960 पासून. तर हे सर्व जे आहेत ते या ठिकाणी रेजिस्टन्स आहेत. हे रेजिस्टन्स तुम्ही नोट डाऊन करा. निश्चितच तुम्हाला या रेजिस्टन्स आणि सपोर्टचा फायदा हा होत असतो. तुम्ही बघितलं असेल की मार्केट नेहमी हे जे रेजिस्टन्स असतात त्याच्या आसपासच मार्केटचं टर्निंग हे होत असतं किंवा मार्केटचे टर्निंग पॉईंट असतात. तर मित्रांनो, वेळेअभावी मी आज जास्त काही बोलत नाही. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. येणारा आठवडा तुम्हाला प्रॉफिटेबल राहो ही शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.